पांढऱ्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना तुमचं स्वागत आहे. आजचा सब्जेक्ट आहे सायन्स ऑफ स्टँडर्ड 8 आणि चॅप्टर आहे 3 फोर्स अँड प्रेशर. तर आज आपण बघूया फोर्स म्हणजे काय. इट इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंजेस द स्टेट ऑफ रेस्ट ऑर ऑफ युनिफॉर्म मोशन ऑफ अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. फोर्स म्हणजे काय, तर ही एक फिजिकल क्वांटिटी आहे. फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही पण ती जाणवते. तर ही एक अशी फिजिकल क्वांटिटी आहे जी एखाद्या वस्तूला रेस्टमध्ये असेल तर किंवा ती वस्तू मोशनमध्ये असेल, मोशन म्हणजे गतीत असेल, तर ती त्या फोर्स ही क्वांटिटी त्या वस्तूची स्टेट बदलण्यास भाग पाडते, तिची अवस्था बदलण्यास भाग पाडते जर आपण त्या वस्तूला फोर्स अप्लाय केला तर. म्हणजे आता बघूया आपण या ठिकाणी एखादी फिजिकल क्वांटिटी आपल्याला जी आहे ती फोर्स आपण प्रत्यक्ष अप्लाय करूया. समजा इथे ही एक वस्तू आहे, आपण घेऊ ही वस्तू आणि याच्यावर मी आता हा माझा बोटाचा फोर्स लावते, मस्क्युलर फोर्स. बघा आता ही वस्तू कुठे आहे, स्टेबल आहे, रेस्टमध्ये आहे. बघा स्टेट ऑफ रेस्टमध्ये आहे. मी हिला फोर्स लावला, बरोबर आहे. आपण वाचतोय फोर्स. इट इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट चेंज करायला लावते. काय चेंज करायला लावते, द स्टेट ऑफ रेस्ट ऑफ अ बॉडी. आपण इथे बघू स्टेट ऑफ रेस्ट ऑफ अ बॉडी. बॉडी म्हणजे वस्तू. तर वस्तूची तिची जी अवस्था आहे ती चेंज करायला लावते. बघा मी अप्लाय केलं, झालं चेंज झालं. ओके, तर चेंज झाल्यामुळे ती वस्तू जी आहे तिने आपली जी आहे ती जागा सोडलेली होती, बरोबर आहे. तर आणि एखादी वस्तू जर युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर युनिफॉर्म मोशनमध्ये बघूया आपण या वस्तूला युनिफॉर्म मोशन करूया. समजा हा फॅन फिरतोय सतत. ओके, मी याला फोर्स अप्लाय केला. बघा मस्क्युलर फोर्स त्याला स्टेबल करायला लावलं. म्हणजे एखादी वस्तू जर स्टेबल असेल, बरोबर आहे, आणि एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ह्या दोन्ही याला आपण फोर्स अप्लाय केला. मी याला पण फोर्स अप्लाय केला होता आणि आता याला पण फोर्स अप्लाय केला होता. म्हणजे ह्यांनी आपली अवस्था बदलली होती. ही रेस्टमध्ये होती तर ही मोशनमध्ये आली, आणि ही मोशनमध्ये होती तिला काय केलं आपण, रेस्टमध्ये आणलं. ह्या दोन्ही वस्तूला आपण काय अप्लाय केलं आहे, इट इज द फोर्स. त्याला आपण फोर्स अप्लाय केला. मला सांगा फोर्स कुठे दिसला का, नाही, तो जाणवला. कशातून जाणवला, वस्तूतून जाणवला. वस्तूने आपली जागा सोडली ना, म्हणजे जाणवला हा फोर्स. म्हणजेच ह्या फिजिकल क्वांटिटी दिसत नाही, फक्त त्या वस्तूच्या माध्यमातून जाणवतात. वस्तू आपल्या जागा सोडते, वस्तू आपली जागा सोडते, बरोबर आहे, किंवा ती स्टेबल होते. ओके, तुम्हाला कळालं, अप अ बॉडी इन अ स्ट्रेट लाईन. नेक्स्ट बघूया आपण न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. यावर आधारितच आहे न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण बघूया. अ स्टेशनरी ऑब्जेक्ट ऑन विच नो फोर्स इज ॲक्टिंग रिमेन स्टेशनरी. An object in motion continues to move with the same speed and direction when no force acting on it. मी आता जे एक्सप्लेन केलं ना थोडंसं असाच आहे हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. तर बघूया आपण एखादी स्टेशनरी ऑब्जेक्ट. स्टेशनरीचा अर्थ आहे इथे स्थिर वस्तू. एखादी स्थिर वस्तू ज्यावर आपण नो फोर्सने अप्लाय केला. समजा ती वस्तू स्टेशनरी आहे. दगड, एखादा दगड स्टेशनरी म्हणजे स्थिर दगड एका ठिकाणी आहे. त्याला तुम्ही कित्येक, आता इथं एक साधं एक्झाम्पल घेतलं मी, इथली वस्तू घेतली, पण एखादा दगड आपण बाहेरचा घेतला. तो जर एका ठिकाणी असेल तर तो एकाच ठिकाणी कित्येक वर्ष तसाच पडून राहील, बरोबर आहे. म्हणजे स्टेशनरी ऑब्जेक्ट ही वस्तू, स्थिर वस्तू, ज्यावर आपण फोर्स अप्लाय नाही केला तर ती तशीच राहते. रिमेन म्हणजे राहते, स्टेशनरी ती तशीच स्थिर राहते जोपर्यंत आपण तिच्यावर फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत. ओके, पण एखादी वस्तू जर मोशनमध्ये असेल तर ती मोशनमध्येच राहते, बरोबर आहे. टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड डायरेक्शन. तर ती आपल्या स्पीडमध्ये तशीच फिरत राहते आणि आपल्या डायरेक्शनमध्ये फिरत राहते जर तिच्यावर कोणताही फोर्स अप्लाय नाही केला तर. मी आत्ताच एक्झाम्पल घेतलं आहे फॅन. बघा फॅन ऑन आहे, फॅन चालू आहे आणि तुम्ही त्याची डायरेक्शन चालू आहे. डायरेक्शन कोणती आहे, दॅट इज रोटेशन. गोल गोल तो फिरतो आहे, बरोबर आहे. डायरेक्शन झाली राऊंड डायरेक्शन. आणि स्पीड, समजा तुम्ही त्याला जे आपण अप्लाय करतो नंबर 1 नंबर 2 असतात, आपण म्हणतो नंबर 1ला फॅन लावा, नंबर 2 नंबर 3, त्याच्यावर जे नंबर्स असतात तर स्पीड झाली ती.
जोपर्यंत आपण त्याची स्पीड चेंज करत नाही, जोपर्यंत आपण एखाद्या वस्तूची डायरेक्शन चेंज करत नाही, तर ती वस्तू तशीच मोशनमध्येच किंवा गतीमध्ये असते, जोपर्यंत आपण त्याला फोर्स अप्लाय करत नाही. आणि यावेळेस जो फॅन आहे, जी वस्तू आहे ती मोशनमध्ये आहे आणि तिला फोर्स आपण अप्लाय करणार आहे बटन. आपण जे बटन ऑन करतो किंवा ऑफ करतो, आता फॅनला बटन म्हणजे आपण ऑफ करायचं. ऑफ करणे म्हणजेच काय, मस्क्युलर फोर्स लावणे. आपण बोटाने बटनला बंद करतोय, बटन बंद केला म्हणजेच काय अप्लाय केला आपण, फोर्स. जर आपण बटन बंद नसतं केलं तर तो फॅन तसाच फिरत राहतो. म्हणजे वस्तू फिरत असेल तर फिरतच राहते आणि वस्तू स्थिर असेल तर स्थिरच राहते, जोपर्यंत आपण त्याला एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स म्हणजे बाहेरून आपण त्याला फोर्स अप्लाय करत नाही. ओके, मग तो आपल्या बोटाचा फोर्स असो किंवा कोणताही फोर्स असो. ओके, तर हा तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ तुम्हाला कळाला असेल. आता आपण बघूया कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय. A force that acts through a direct contact of two objects is called a contact force. असा फोर्स जो दोन वस्तूच्या एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्येच असतो, दिसतो, तो वस्तूच्या माध्यमातून दिसतो. लक्षात घ्या, मी सांगितलं ह्या क्वांटिटी दिसत नसतात, ह्या क्वांटिटी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात. तर यामध्ये जो कॉन्टॅक्ट फोर्स आहे तो काय असतो, डायरेक्ट कॉन्टॅक्ट असतो दोन ऑब्जेक्टमध्ये, त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट फोर्स. फॉर एक्झाम्पल कट ॲन ॲपल बाय नाईफ. या ठिकाणी आपण एक्झाम्पल बघूया. ॲपलच्या ऐवजी आपण घेतला आहे पेरू आणि त्यावर आपण नाईफनी कट करतो आहे. बघा, नाईफ म्हणजे चाकू. बघा, हा चाकू आणि हे जे आहे पेरू यांच्यामध्ये हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतो आहे. आणि हा डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते म्हणजे मी त्याला फोर्स अप्लाय करते, फोर्स अप्लाय करते म्हणून तो कट होतो. दिसते तुम्हाला. तर हा झाला कोणता फोर्स झाला, हा कॉन्टॅक्ट फोर्स. समजला इथे, इथे हा आपण पाहिला इथे कॉन्टॅक्ट फोर्स. ओके, नेक्स्ट बघूया आपण नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. अ फोर्स दॅट ॲक्ट्स बिटवीन टू ऑब्जेक्ट इवन इफ दे आर नॉट इन कॉन्टॅक्ट. पण असाही फोर्स असतो, अशा दोन वस्तूंमध्ये असतो की ज्या वस्तूंमध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नसतो तरीही त्यांच्यामध्ये फोर्स असतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या झाडावरून पडणारे ॲपल, नारळ किंवा कोणतेही फळ जेव्हा जमिनीकडे पडते, म्हणजेच त्या पडणे म्हणजे इथे फ्रूट आणि जी अर्थ आहे यांच्यामध्ये दोन वस्तू आहेत ह्या, आणि यांच्यामध्ये फोर्स आहे पण डायरेक्ट नाही येतो, लांब आहे, पण तो पडतोय की नाही अर्थकडे, बरोबर आहे. म्हणजेच अर्थ त्याला आपल्याकडे खेचते, खेचण्याची क्रिया चालू आहे, म्हणून त्याला म्हणतात कॉन्टॅक्ट नाही तरी फोर्स आहे. सो इट्स कॉल्ड ॲज द, समजा ही वस्तू आहे, आता ही वस्तू मी फेकते सपोज, तर ही जी वस्तू खाली आली म्हणजेच यांच्यामध्ये फोर्स आहे. आता खाली पडली ठीक आहे, पण त्यांच्यामध्ये फोर्स आहे. समजा फ्रूट हे झाडावर असेल पण त्यांच्यामध्ये फोर्स आहे, म्हणून त्याला म्हणतात नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आणखी एक एक्झाम्पल घेऊ, सन आणि अर्थचं एक्झाम्पल घेऊ. दिसते तुम्हाला इथे, या ठिकाणी इथे जो दिसतं एक वस्तू ठेवली, याला सन म्हणूया आपण आणि याला अर्थ म्हणूया. आता यांच्यामध्ये कोणताही कॉन्टॅक्ट नाही आहे, तुम्हाला माहिती आहे सन आणि अर्थ कितीतरी लांब आपल्यापासून आहे, पण तरीही अर्थ त्या सन भोवती रिव्हॉल्युशन करते, बरोबर आहे. तर हा आहे, दोघांमध्ये फोर्स आहे ना, येस ऑर नो, येस, दोघांमध्ये फोर्स आहे पण तो दिसत नाही. पण सतत अर्थ ही सूर्याकडेच ॲट्रॅक्ट होते, याचा अर्थ आहे म्हणजे यांच्यामध्ये फोर्स आहे. आणि म्हणून हा न दिसणारा पण दोघांमध्ये असणारा नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. ते असे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, अर्थ आणि सन असे कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, पण लांब आहे, फोर्स आहे. सूर्य तिला आपल्याकडे खेचतो, म्हणूनच ती अर्थ सूर्याभोवती रिव्हॉल्युशन करते. ओके, तर हा झाला नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. तर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया, दॅट इज द बॅलन्स्ड फोर्स. बॅलन्स्ड फोर्स बघूया आपण. बॅलन्स्ड फोर्स म्हणजे काय, तर इफ अ बॉडी इज ॲक्टेड अपॉन बाय टू फोर्सेस इक्वल इन मॅग्निट्यूड, मीन्स इफ अ body is
acted upon by two forces equal in magnitude, opposite in direction, and having the same line of action. It is called as the balance force. आणि the net force acting on a body is 0. आणि जो net force आहे acting on body तो काय असतो, 0 असतो. तर बघूया आपण बॅलन्स फोर्स. याचं एक्झाम्पल आपण घेऊ. समजा एक टेबल आहे, आपण टेबल घेऊ आणि टेबलावर एखादी वस्तू ठेवली, बरोबर आहे. तर इथे इफ अ बॉडी, आता बॉडी म्हणजे काय, इथे आपण इथे वस्तू घेतली आहे, समजा ही राऊंड अशा प्रकारे स्पियर मी घेतलेला आहे. तर ॲक्टेड अपॉन बाय टू फोर्स इक्वल इन मॅग्निट्यूड, त्यावर 2 फोर्स ॲक्ट होत आहे, बरोबर आहे. आता हा फोर्स बघूया. समजा त्याने म्हटलं आहे एक वस्तू घ्या, आपण ग्लास स्पियर आपण घेतलेला आहे, केप्ट ऑन अ टेबल इज ॲक्टेड अपॉन बाय 2 बॅलन्स फोर्सेस. याच्यावर 2 बॅलन्स फोर्स ॲक्ट होत आहे, बरोबर आहे. आता ते कोणते, द वेट ऑफ द ग्लास स्पियर, याचं वेट, याचं वजन जे आहे, तर ॲक्टिंग डाऊनवर्ड, आता हा जो आहे याचं खाली त्याचा म्हणजे जे आहे वजन हे खालच्या दिशेने ॲक्ट होतं आहे, बरोबर आहे. असं खालच्या दिशेने ॲक्ट होत आहे. परत मग खालच्या दिशेने हा जर टेबल नसता तर ही वस्तू कुठे पडली असती, खाली, बरोबर आहे. पण ह्या वस्तूला बॅलन्स कोणी केली आहे, टेबलनी. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की द वेट ऑफ द ग्लास स्पियर ॲक्टिंग डाऊनवर्ड, म्हणजे या वस्तूचं वजन, याला आपण वेट म्हणतोय, वस्तूचं वजन हे खालच्या दिशेने ॲक्ट होत आहे, त्याला म्हणतात डाऊनवर्ड. आणि त्याचवेळी टेबल त्याला बॅलन्स करतोय. अशा प्रकारे ह्या टेबल त्याला बॅलन्स करतोय, म्हणजे तो काय झाला, अपवर्ड फोर्स ऑन द स्लॅब ड्यू टू द टेबल. म्हणजे या वस्तूवर 2 फोर्स, वेट खालच्या दिशेने आणि टेबलचा जो आहे फोर्स हा वरच्या दिशेने. तर त्यामुळे ते दोन्ही एकमेकांना बॅलन्स आहे, बरोबर आहे, बॅलन्स झालेला आहे. हा स्पियर जो आहे तो बॅलन्स झालेला आहे. समजा नसता खालून फोर्स अप्लाय केला तर पडून गेलं असतं, तसे खाली आला असता तो. म्हणजे याला बॅलन्स केला आहे, म्हणजे खालचा बॅलन्स जो आहे अपवर्ड डायरेक्शन येणारा आणि वरून जाणारा जो फोर्स आहे तो, हे दोन्ही फोर्स एकमेकांना काय करत आहे, बॅलन्स करत आहे. माझा हात आता या स्पियरला बॅलन्स करतो आहे, बरोबर आहे. मी हात काढून घेतला तर ते खाली पडेल. तर अशा प्रकारे याला म्हणतात बॅलन्स. आणि त्यामुळे दोघांचंही जे मॅग्निट्यूड आहे, प्रमाण आहे, ते समान आहे. म्हणजेच द फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी इज 0. नेट फोर्स काय होणार आहे, 0. दोन्ही फोर्स अपवर्ड आणि डाऊनवर्ड हे दोन्ही फोर्स एकमेकांना कॅन्सल करतात. म्हणून त्याला म्हटलं आहे नेट फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी इज 0 हॅविंग द सेम लाईन ऑफ ॲक्शन. सेम लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे ही लाईन, ही जी आहे खालची आणि वरची येणारी, हे एकाच लाईनमध्ये दोन्ही फोर्स ॲक्ट होतात अशा प्रकारे, इन वन लाईन. ओके, हा पॉईंट तुम्हाला समजला असेल. नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज द अनबॅलन्स्ड फोर्स. इफ टू अ सिंगल फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, आपण बघूया पुढचं. हेडिंग लिहायचं, अनबॅलन्स्ड फोर्स a single force acting on a body, a single force acting on a body is called unbalanced force. त्याला म्हणायचं अनबॅलन्स्ड फोर्स. इट
प्रोड्युसेस ॲसेलरेशन. ॲसेलरेशन म्हणजे गतीमधील बदल. ॲसेलरेशन इन द बॉडी त्यामुळे त्याच्यामध्ये जे नेट फोर्स असतो तो नॉट झिरो, म्हणजे नेट फोर्स जो असतो तो काय असतो, नॉट झिरो असतो, नॉट झिरो. मग अशी जो फोर्स होतो एकमेकांना बॅलन्स केल्यामुळे, जसा हा याला बॅलन्स करतो आणि त्यामुळे बॅलन्स करणारे फोर्स जे असतात त्यामध्ये रिझल्टंट किंवा नेट काय असतो, झिरो असतो. पण इथे एकच फोर्स अप्लाय होणार आहे आणि फोर्स अप्लाय झाल्यामुळे त्या वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो, स्पीडमध्ये बदल होऊन जातो, तर त्याला म्हणतात अनबॅलन्स्ड फोर्स. ओके, तर याच्यातलं एक्झाम्पल घेऊ आपण. एखादा बॉल आहे, त्याला आपण जमिनीवर आहे आणि त्याला आपण हिट केला, बरोबर. हाच आपण एक्झाम्पल घेऊ की एखादा बॉल जो जमिनीवर आहे पडलेला आणि त्याला आपण हिट केला, बघा हिट केला. ओके, मी त्याला अशा प्रकारे हिट केला, बघा गतीमध्ये बदल झाला त्याच्या. ॲस्लरेशन, इट प्रोड्युसेस द ॲस्लरेशन इन द बॉडी. म्हणजे किती फोर्स मी अप्लाय केला, एकच फोर्स. मी याला इकडून एकच फोर्स अप्लाय केला, ही वस्तू इथे होती आणि ओनली वन ऑर सिंगल फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. बघा मी त्याला असा दोन्हीकडून जर फोर्स अप्लाय केला असता तर ह्याला हा फोर्स जो असतो तो बॅलन्स फोर्स असतो, दोन्हीकडून त्याला जर अप्लाय केला तर तो असतो बॅलन्स फोर्स. पण एकच फोर्स अप्लाय केला तर एक फोर्स अप्लाय केल्यामुळे ती वस्तू आपली जागा सोडणार, म्हणजे गतीमध्ये काय होणार आहे, बदल होणार आहे. तर याला म्हणतात काय, दॅट इज द अनबॅलन्स. ती वस्तू अनबॅलन्स होऊन गेली, जी बॅलन्स होती ती अनबॅलन्स्ड होऊन गेली, म्हणून त्याला म्हणतात अनबॅलन्स्ड फोर्स, बरोबर. आणि त्यामुळे नेट फोर्स त्याच्यावर जो राहतो तो झिरो नाही राहत. ओके, समजलं तुम्हाला. ते एक्झाम्पल सांगितलं मी, एखादा बॉल जमिनीवर पडलेला आहे, लाईंग ऑन द ग्राउंड, इज हिट विथ द बॅट. आपण याला थोडा बॅट म्हणूया. हिट केल्यामुळे काय होईल, ओके, द बॉल सेट इन मोशन बाय द अप्लाइड. सेट इन मोशन, तो मोशनमध्ये सेट होतो, बघा केला हिट झालं तर मोशनमध्ये आला, बॅटनी हिट केल्यावर तो बॉल मोशनमध्ये येतो. ओके, इट्स कॉल्ड ॲज द कोणता फोर्स, दॅट इज द अनबॅलन्स्ड फोर्स. नेक्स्ट बघूया आपण, दॅट इज द इनर्शिया. हा पॉईंट समजला असेल, तुम्ही लिहून घ्यायचं तुमच्या नोटबुकमध्ये हे. दॅट इज द इनर्शिया. ज्याला म्हणतात जडत्व किंवा हेवीनेस. बघूया आपण काय आहे बघ. तर द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट रिमेन इन इट्स स्टेट इज कॉल्ड ॲज द इनर्शिया. तर इनर्शिया म्हणजे काय बघूया आपण. द टेंडन्सी ऑफ अन ऑब्जेक्ट टू रिमेन इन इट्स एक्झिस्टिंग स्टेट. ज्या अवस्थेत वस्तूला राहायचं असतं, स्वतःची एक असं असते टेंडन्सी वस्तूची की ती आपली जागा सोडत नाही, तशीच राहते ती, जडपणा तिला आलेला असतो. कोणतीही वस्तू मग असू द्या, ती वस्तू स्वतःमध्ये जे असतं हेवीनेस, समजा ही वस्तू आहे तर हिला इनर्शिया, जडत्व आहे, कारण तिला स्वतःहून आपली टेंडन्सी नाही आहे, वृत्ती नाही की मी माझी जागा सोडावी, म्हणून ती एकाच ठिकाणी स्थिर आहे. त्याला म्हणतात हेवीनेस किंवा जडत्व. द टेंडन्सी of an object to remain in its existing state. एक्झिस्टिंग स्टेट म्हणजे ज्या अवस्थेत आहे त्याच अवस्थेत असणे. ओके, एक्झिस्टिंग स्टेट इज कॉल्ड इनर्शिया. ओके,
तर ज्या अवस्थेत असेल त्याच अवस्थेत असते ती वस्तू, आपली पोझिशन सोडत नाही. एखादी वस्तू फिरती असेल तर फिरतच राहील, तिला जडपणा आलं असतं फिरून फिरून फिरून. आपली अर्थ जी आहे ती सतत फिरत असते, बरोबर आहे. तिची स्टेट तीच आहे, फिरण्याची स्टेट आहे. तिला एक एक प्रकारे इनर्शिया येऊन गेला आहे. म्हणजेच जी ज्या स्टेटमध्ये आहे ती तशीच राहते, तिला म्हणतात इनर्शिया किंवा जडपणा. आपण बघूया टाईप्स ऑफ इनर्शिया. तर याचे 3 प्रकार आहे. इनर्शिया ऑफ स्टेट, ऑफ रेस्ट म्हणजे विराम अवस्थेत, शांत स्थिर अवस्थेत एखादी वस्तू असेल, रेस्ट म्हणजे स्थिर अवस्था, रेस्टमध्ये आहे. इनर्शिया ऑफ स्टेट ऑफ रेस्ट म्हणजे वस्तू जर रेस्टमध्ये असेल तर त्याच्यामध्ये येणारा जडपणा. तर आपण याची डेफिनेशन बघूया. अन ऑब्जेक्ट इन द स्टेट ऑफ रेस्ट कॅन नॉट चेंज इट्स स्टेट ऑफ रेस्ट ड्यू टू इट्स इनहेरेंट प्रॉपर्टी. म्हणजे एखादी वस्तू जी रेस्टमध्ये असेल ती रेस्टमध्येच राहील, ती आपली स्टेट काही, हे बघा, ती आपली स्टेट काही सोडत नाही. तर हे कशामुळे, तिच्या स्वतःची इनहेरंट प्रॉपर्टी आहे, तिच्या अंगभूत असणारी, स्वतःहून असणारी प्रॉपर्टी आहे की ती आपली अवस्था सोडत नाही. इनहेरंट म्हणजे स्वतः, अंगभूत प्रॉपर्टी, इनहेरंट प्रॉपर्टी, बरोबर आहे. त्याला म्हणतात इनर्शिया ऑफ रेस्ट. बघा, रेस्टमध्ये आहे, ती सोडणारच नाही, आपली जागाच नाही सोडणार, जशी आहे तशीच राहील. तर याला म्हणतात, दॅट इज द, दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड द इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. आपण बघूया पुढची, इनर्शिया ऑफ मोशन. नेक्स्ट आहे इनर्शिया ऑफ मोशन. आता मोशन म्हणजे गती, गतीमुळे येणारा जडपणा. तर परत त्या वस्तू, आता समजा ही फिरत आहे आपली वस्तू, इथे इथे परत मी काढते, आणि या ठिकाणी आपण सर्कल काढून घेऊ, आणि इथे आपण काढूया सन. आता ही जी वस्तू आहे दुसरी, ही फिरते, ओके. तर याला म्हणतात इनर्शिया ऑफ मोशन. सूर्यभोवती पृथ्वीचे फिरणे, याला म्हणतात इनर्शिया ऑफ मोशन. किंवा फॅनचे स्वतःभोवती फिरणे, रोटेशन त्याला म्हणतात, ह्याला रिव्हॉल्युशन म्हणतात. रिव्हॉल्व म्हणजे दुसऱ्यांभोवती फिरणे, फेऱ्या मारणे. सो ही तिची इनहेरंट प्रॉपर्टी, सतत फिरत असते ती. इनहेरंट म्हणजे अंगभूत असणारी प्रॉपर्टीची, अंगभूत असणारी प्रॉपर्टी म्हणजे काय, ती म्हणते मी फक्त फिरत राहणार, मला एक जडपणा आलेला आहे फिरण्याचा. हे एक्झाम्पल तुम्हाला खरंच लक्षात ठेवायचं असेल तर, चालू फॅनला बंद करा, तो फॅन ताबडतोब बंद होत नाही, त्याला बंद व्हायला खूप वेळ लागतो, किंवा तो सतत रोटेशनमध्ये असतो, आणि मग थोड्या वेळाने थांबतो, कारण फिरून फिरून त्याला एक स्वतःचा जडपणा आलेला असतो, तो सतत अशा प्रकारे फिरत असतो. पण बटन जरी बंद केलं तरी तो फिरत असतो, त्यामुळे त्याला म्हणतात इनर्शिया ऑफ मोशन. म्हणून त्याला म्हणतात इनहरेंट प्रॉपर्टी ऑफ अन ऑब्जेक्ट ड्यू टू विच इट्स स्टेट ऑफ मोशन कॅन नॉट चेंज. ओके. फॉर एक्झाम्पल रिव्हॉल्विंग इलेक्ट्रिक फॅन, बरोबर आहे. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल जर घेतलं तर मी हे सांगितलं सनचं, तर तुम्हाला कळालं आहे सन आणि अर्थचं. आता आपण बघूया थर्ड एक्झाम्पल आहे डायरेक्शनल इनर्शिया. परत, इनहेरंट प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट ड्यू टू विच द ऑब्जेक्ट कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ द मोशन. म्हणजे आपण डायरेक्शन ऑफ मोशन ती चेंज नाही करत, ती एक अंगभूत प्रॉपर्टीच्या वाली असते. मी माझी डायरेक्शन चेंज करणार नाही, मी माझ्या डायरेक्शननी फिरणार, त्याला म्हणतात इनहेरंट प्रॉपर्टी. तर कॅन नॉट चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन इज कॉल्ड द डायरेक्शनल इनर्शिया. एक्झाम्पल, इफ अ व्हेकल इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, the passengers sitting in it are thrown opposite to the direction of turning. म्हणजे व्हेकल मोशनमध्ये, एखादी व्हेकल चालली आहे, बस आहे, आणि सडनली टर्न होते, ती घाटात वळण घेते, बरोबर आहे. तर पॅसेंजर जे असतात
तर ते प्रयत्न करतात, ते दुसऱ्या साईडला अपोजिट डायरेक्शनला ते थ्रो व्हायचा प्रयत्न करतात. बरोबर आहे, तुम्ही अनुभव घेतला असेल घाटातून जेव्हा बस जाते आणि सडनली लक्षात नाही आपल्याला की आता वळण घेणार आहे बस, तर ती असते ज्या डायरेक्शनला ती वळते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण काय होतो, दुसऱ्या डायरेक्शनला टर्न होतो. बरोबर आहे आपण. तर कारण ती इनहेरिट प्रॉपर्टी की आपल्याला कळत नाही, आपण बसमध्ये बसलो आहे, आपल्याला बसची डायरेक्शन प्राप्त झालेली आहे आणि त्याच याच्यात आपली बॉडी तसंच ॲक्सेप्ट करते. अचानक टर्न येतो पण आपली बॉडी हे चेंज करायला मान्य होत नाही की आता टर्न आलेला आहे, म्हणून बस टर्न होते पण आपल्या बॉडीला त्या बसची स्पीड आलेली असते, त्या बसची डायरेक्शन आलेली असते आणि अचानक बसनी डायरेक्शन चेंज केली की आपली बॉडी त्याला प्रतिसाद देत नाही आणि डायरेक्शन तशीच ठेवायचा प्रयत्न करते. म्हणून त्याला म्हणतात इनहेरंट प्रॉपर्टी, दॅट इज द डायरेक्शनल इनर्शिया. इनहेरंट म्हणजे अंगभूत असणारी प्रॉपर्टी जी आहे, डायरेक्शन चेंज न करण्याची प्रॉपर्टी, त्याला म्हणतात डायरेक्शनल इनर्शिया. जडपणा आपल्याला आलेला असतो. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट पॉईंट, दॅट इज द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी. तर फोर्स ज्या एखाद्या वस्तूवर बॉडीवर अप्लाय झाला तर त्याचे काय परिणाम होतात. इफेक्ट म्हणजे परिणाम. बघूया आपण इफेक्ट. इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी. तर फोर्सचे एखाद्या वस्तूवर काय परिणाम होतात बघूया आपण. फोर्स कॅन सेट अ बॉडी इन मोशन. बरोबर, आता सांगितलं. पहिला इफेक्ट आहे फोर्स कॅन सेट अ बॉडी इन मोशन. बघा, मी फोर्स अप्लाय केला अशा प्रकारे केला, ती जी बॉडी आहे ती कशामध्ये होते, सेट इन मोशन. बॉडी सेट इन मोशन. एक्झाम्पल सांगितलं मग अशी, जर बॉल आहे तर बॉल जर रेस्टमध्ये आहे, त्याला आपण पुश केलं, आत्ताच मी याला पुश केलं, बरोबर आहे, तर त्याला मोशन प्राप्त झाली. अ फोर्स कॅन स्टॉप अ मुव्हिंग बॉडी. स्टॉप अ मुव्हिंग बॉडी. जसं आता फॅनचं एक्झाम्पल सांगितलं, मुव्हिंग होत आहे, आपण बटन अप्लाय केलं, बटन म्हणजे फोर्स लावला, आपल्या बोटांचा फोर्स लावला, म्हणजे फोर्स लावल्यामुळे मुव्हिंग बॉडी काय झाली, स्टॉप झाली. देन दुसरं एक्झाम्पल पण आपल्याला देता येईल. बायसिकल जी आहे, सायकल चालवतो, मुव्हिंग आहे ती, आणि अचानक ब्रेक लावणे, फोर्स लावला, ब्रेक म्हणजे काय, आपण फोर्स लावला तर ती स्टॉप झाली मुव्हिंग बॉडी. देन अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. बरोबर आहे, स्पीड पण चेंज होते. कॅन चेंज द स्पीड ऑफ अ बॉडी. बघा, मी याला फोर्स लावला आहे, आता बघा ह्या वस्तूला फोर्स लावते, त्याला स्पीड, पहिल्यांदा स्पीड करते 0, झाली स्पीड चेंज. ओके ओके. तर कॅन चेंज द स्पीड ऑफ द बॉडी. देन पुढचा आहे फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ द मोशन. यस, डायरेक्शन चेंज होते. डायरेक्शन ऑफ बॉडी. इफेक्ट ऑफ फोर्स ॲक्ट ऑन द बॉडी काय होतं, तर डायरेक्शन ऑफ द बॉडी ही चेंज होऊन जाते. तर डायरेक्शन ऑफ बॉडी म्हणजे जसं की आता बॅट्समन इथे उभा आहे आणि अचानक बॉलिंग करणारा बॉलर जो आहे तो बॉलिंग करतो आहे. बॉल याला बॅट्समनला कळत नाही आणि तो बॉल जो आहे तिच्या बॅटवर आला की तो कोणत्या दिशेला, त्यांनी तर फक्त हिट केला, पण हिट केल्यावर त्याला हे कळत नाही कधी कधी की बॉल हा कोणत्या डायरेक्शनला जाईल. बरोबर आहे, त्याची अपेक्षा असते की बॉल या डायरेक्शनला, अचानक डायरेक्शन चेंज होते आणि बॉल हा बॅक साईडला पण जाऊ शकतो. ओके, किंवा दुसरी साईड पण जाऊ शकते. तर अशा प्रकारे डायरेक्शन चेंज होते. कशामुळे, अप्लाइड फोर्स. इथे फोर्स जो अप्लाय झाला आहे तो बॉलकडून फोर्स अप्लाय झाला आहे, बॅटकडून फोर्स अप्लाय झाला आहे बॉलवर. देन नेक्स्ट आहे स्पीड ऑफ द, देन फोर्स, स्पीड झालं आपलं करून. आता शेप ऑफ द बॉडी, जो आहे इफेक्ट ऑफ अ फोर्स, तर शेप
आणि साईजसुद्धा चेंज होते. शेप अँड साईज ऑफ द बॉडी. फॉर एक्झाम्पल रबर बॉल आपण प्रेस केला, एखादा रबर अशा प्रकारे जो आहे, मी याला प्रेस केला, हा रबर दिसतोय. ओके, बघा मी तर हा असा होता आणि याला प्रेस केल्यामुळे शेप पण चेंज झाला आणि साईज पण काय झाली, चेंज. बरोबर, शेप पण चेंज होतो, कधी कधी साईज पण चेंज होऊन जाते. देन आपण त्यासाठी जे कणिक आपण भिजवतो ती, तर त्यामध्ये पण त्याची सतत त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो हाताकडून, तर त्याचं शेप चेंज होते. पोळी लाटताना आपण फक्त एक गोळा घेतलेला असतो आणि पोळी लाटताना त्या गोळ्याचा शेप बदलतो. म्हणजे त्याच्यावर मी काय अप्लाय केलं आहे, फोर्स अप्लाय केला आहे. त्यामुळे त्या गोळ्याचा शेप बदलला, त्याची साईज बदलली. ओके, साईज छोटा होता गोळा, आता पोळी लाटली तर साईज मोठी झाली, शेप पण बदलून गेला. कधी कधी तर व्हॉल्यूम पण बदलतं, आकारमान पण बदलतं. बरोबर आहे. ऑल्सो देअर कॅन बी डिक्रीज इन व्हॉल्यूम. ओके, तर आपण त्याचे इफेक्ट पाहिले. इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी. ओके स्टुडंट्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. थँक्यू.